सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपण 2 दिवसावर रामनवमी येऊन ठेपलेली आहे, म्हणजे श्रीरामाची जयंती. म्हणजे आपण त्याला रामनवमी या नावानं साजरी करत असतो. प्रभू राम हे साक्षात भगवंत होते, पण श्रीरामानं तसं समाजाला दाखवलं नाही. रामाने एक देवाचा अवतार म्हणून समाजात दाखवलं नाही, तर रामानं एक आदर्श पुरुष कसा असतो हे आपल्याला समाजात दाखवून दिलं आहे. हे आज आपण त्यांचं चरित्र बघणार. राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीतील आधारस्तंभ आहे, जनतेची निष्ठा केंद्र आहे. रामकृष्णाच्या रंगात जेवढा हा भारत रंगलेला आहे, तेवढा कुठल्याच महापुरुषात रंगलेला नाही. वारंवार रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी या जय घोष याची साक्ष देतो. आपल्या जीवनात पूर्णतः राम हा एकरूप झालेला आहे. तसेच राम हा कणाकणात कसा भरलेला आहे हे पण बघतोय. शहरापासून खेड्यापर्यंत 2 व्यक्ती एकमेकाला भेटलं तर कळत न कळत त्यांच्या तोंडून राम राम हा शब्द निघतो. तारी त्याला कोण मारी या म्हणीवर भगवंत हा माणसाचं रक्षण करतो हे आपल्याला दाखवत आहे. पिली अनंत तैसेची रावे या अभंगातून भगवंताची निष्ठा आपल्याला दिसून येते. देवाच्या भरोशावर चालणारा माणूस सहज म्हणतोय एखादं राम भरोसे हा शब्द सहज आपल्या तोंडून निघतोय. कणा कणात राम भरलेला आहे या शब्दातून ईश्वराच्या सर्व व्यापकतेचे आपल्याला दर्शन घडते. काही सुव्यवस्थित राज्य व्यवस्थेचे दिंदडे उडवताना आपण सहज म्हणतो की राम राज्य आलं पाहिजे, कारण राम राज्यात जनता सुखी आणि समाधानी. सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक अशा एकनिष्ठ रामाचा आपण आदर्श घ्यावा. जे लोक अप्रामाणिकतेचे प्रचार करतात त्यांना आपण में राम बगल में छुरी असं सहज रामाच्याच नावानं त्यांनाही म्हणतो. स्वार्थासाठी राम नामाचा वापर करणारे काही माणसं तरी उपासाने म्हटले आहे की राम नाम जपना और पराया माल आपना, हे असं कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. अज्ञात भविष्याकडे असहाय्य होऊन बघणारा माणूस सहज बोलून जातो की राम जाने उद्या काय होणार. कोणी बेफिकीर बिनधास्त माणसाला सहज म्हणतो मस्त राम, तुमचा मस्त चालू आहे. तिथेही रामच शब्द आहे. ते होऊन निराश होऊन बसलेल्या माणसात खऱ्या अर्थानं राम नसतो. एवढेच नाही तर मृत्यू नंतरही स्मशान यात्रे जाताना बोलो राम भाई बोलो, राम नाम सत्य हे, तिथेही रामाचा शब्द वापरला जातो. त्या कणाकणात राम भरलेला आहे. रामाचा जन्मोत्सव भारतभरामध्ये मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रामाचे संपूर्ण जीवन हे राष्ट्राला अर्पण होते आणि माणसाला एक त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे श्रीरामाना की कौटुंबिक, सामाजिक, नैतिक आणि राजकीय हे मार्गदर्शन आपल्याला श्रीरामानं घालून दिलेलं आहे. या सर्वांच्या मर्यादेत राहून पुरुषोत्तम राम म्हणजे उत्तम माणूस, पुरुषोत्तम म्हणजे उत्तम चांगला माणूस हे या शब्दाचा अर्थ होतो आणि ते श्रीरामानं आपल्याला शिकवलेलं आहे. तसेच आत्मान मानुषम मन्ने राम दर्शतात सजम हे सांगून श्रीरामानं मी कसा आदर्श माणूस आहे हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. रामातील दैवत्व रामाने निर्माण केलेले आहे. मानव उंच ध्येय, मोठे स्वप्न ठेवून रामाचा उंच ध्येय आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो. हे राम स्वतःच्या जीवनातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. विचारात, विकारात व व्यवहारिक या सर्व जीवनात रामाने मानवी वृत्ती सोडलेली नाहीये हे आपल्याला आदर्श माणूस म्हणून दाखवलेला आहे. तिथं दैवत्व म्हणून रामानं कुठेही मिळवलेलं नाहीये. म्हणून या सगळ्या मर्यादा त्यांनी पाळल्या, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हटलेलं आहे. मानवाने राम बनवण्याचे व ध्येय व आदर्श राखावा यासाठी महर्षी वाल्मिकींनी रामायणात हे लिहून ठेवलेलं आहे. रामा सद्गुणाचे शिखर म्हणजेच राम. हे गुण माझ्यात आणेन आणि मी राम बनेन अशी महत्वाकांक्षा प्रत्येक मानवाच्या मनात आली पाहिजे. ती येण्यासाठी ऋषींनी खरा रामायण वाल्मिकी रामायणात लिहून ठेवलेला आहे. रामाच्या जीवनात असलेल्या सद्गुणाची वृत्तीही आपण आज समजून घेतली पाहिजे. ज्याला राम व्हायचे आहे त्याने नराचा नारायण समजून घेतला पाहिजे. रामाचा एक जरी गुण घेतला तर आजच्या दिवशी रामनवमी साजरी केल्यासारखं होईल आणि खऱ्या अर्थाने रामाची पूजा केल्यासारखं होईल. राम आपल्या सर्वांसमोर एक कौटुंबिक आदर्श ठेवून गेलेला आहे. रामाला दुसरे 3 बंधू होते तरी त्यांच्यामध्ये कधी वादविवाद, भांडण आपल्याला बघायला भेटलेले नाही.
कारण त्यागात पुढे व भोगात मागे हा रामाचा जीवनमंत्र होता. स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा म्हणजे राम. जिथे नेहमी दुसऱ्याचा विचार करण्यात येतो, त्यागाची पराकाष्ठा करण्यात येते. तिथे क्लेश, योजना, भांडणं, तंटा हे योजना शेकडो दूर राहतात, त्याला राम म्हणतात. रामाची पितृभक्ती तर खरी आखण्याजोगी आहे. वनात जाण्यासाठी रामाने थोडी देखील दुःख व्यक्त केले नाहीये आणि अशी खुशीने तो आज्ञा पाळून वनात जाण्यास आनंदाने तयार झाला. वनात जायचं आणि राज्याभिषेकाच्या वेळी रामाच्या चेहऱ्यावर सारखे हावभाव होते. यथा राजा तथा प्रजा. आपण सहज म्हणतो राम राज्य आलं पाहिजे, कारण राम राज्य जनता सुखी आणि समाधानी नांदत होती. सर्वांना न्याय हक्क समान भेटत होते. म्हणून यथा राजा तथा प्रजा म्हटलेले आहे. तसा राम राज्य तशी जनता होती. रामाची दृष्टी ज्याच्यावर पडली नाही ते स्वतःला हीन समजत होते. इतके प्रेम राम राज्यात रामावर तेव्हाची जनता करत होती. तशी राम आणि सुग्रीवाची मैत्रीही आपल्याला माहिती आहे. अशी मैत्रीचा आदर्श रामानं आपल्याला घालून दिलेला आहे. मित्रही असावा रामासारखा आणि शत्रूही असावा तर रामासारखा. रामाच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार करण्याला विभीषणाने नकार दिला होता. त्यावेळी राम विभीषणाला म्हणाले की मरणाबरोबर वैरही संपते, किंवा एक भाऊ म्हणून त्यांचे योग्य अंतिम संस्कार कर, असे रामाने त्यांना सांगितले. तू नाही केलेस तर ते मी करेन. तो तसा तुझा भाऊ आहे, तो तसा माझाही भाऊच आहे. रामासारखा पती लाभावा अशा साध्वी स्त्रियांची आजही इच्छा आहे. कारण रामाचे सीतेवर खूप प्रेम होते आणि सीतेचे रामावर अलौकिक प्रेम होते. रामाने सीतेचा त्याग केला या अलौकिक गोष्टीवरून आजही लोक शंका घेत आहे, पण या शंका पूर्ण निरर्थक आहे. राम राजा होता आणि प्रजेचा विश्वास संपादन करण्यासाठी रामा राजाला काहीतरी ठोस पावले उचलावी लागत असतात. कारण राम हा भगवंत असून त्यांनी आदर्श राजाची, आदर्श माणसाचा कसा असावा हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक राजा म्हणून रामाने राणीचा त्याग केलेला आहे, एका पत्नीचा नव्हे. रामाने पत्नीचा त्याग केला असता तर त्याने दुसरी पत्नी केली असते, पण तसं केलेले नाहीये. पण तसं श्रीरामाने केलं नाही, कारण रामाच्या हृदय सिंहासनावर एका स्त्रीला स्थान आहे, ती म्हणजे सीता माता. सीता ही जन्मोजन्मी रामच हा पती मिळावा अशी प्रार्थना करते. तर श्रीरामाने आदर्श जीवन, आदर्श माणूस कसा असायला पाहिजे हे आपल्याला दाखवून दिलं आहे. रामाचा एखादा तरी गुण आपल्या या रामनवमीला आपण घेऊया आणि खऱ्या अर्थाने रामाचे पूजन करूया. कृष्णारी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, जेणेकरून टाकलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. रामकृष्ण.